आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जयंत उठ ना, जयंत उठ ना रे, उठ ना जयंत, प्लीज उठ ना रे, बोल ना माझ्याशी, उठ ना जयंत, जयंत उठ ना, प्लीज उठ ना जयंत, जयंत। अरे अरे उठ ना, उठ उठ, अरे उठ ना रे, उठ ना रे, उठ रे, उठ रे। अहो वाचवा ना हो माझ्या मुलाला, अहो काहीतरी करा ना हो माझ्या मुलासाठी। अहो कुणीतरी डॉक्टरला बोलवा, अहो कुणीतरी मदत करा ना हो माझ्या मुलाला। अहो माझ्या मुलाला काय झालं बघा ना हो। अहो काय हो, काय झालंय काय झालं? अहो मी असं रस्त्याने चालत होतो, अचानक बेशुद्ध पडला हो हा। त्याला मदत करावं, मला हॉस्पिटलला न्यायला मदत करावं माझ्या मुलाला। बघावं काय झालं माझ्या मुलाला, बघावं माझ्या मुलाला। आता काम डाऊन मला CPR देता येतो, डोंट वरी। कोणीतरी ॲम्ब्युलन्सला बोलवा तोपर्यंत। आणि हे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या, हे कामी येऊ शकतं तुमच्या। CPR कसा द्यायचा, एकतर त्याला आपण आधी झटका द्यायचा। आता हा मुलगा रिस्पॉन्ड करत नाहीये तर त्याची नाडी तपासायची, त्यानंतर छातीच्या मधोमध या बिंदूवर दाब द्यायला सुरुवात करायची। आपण 30 वेळा असा दाब देणार आहोत। आणि त्यानंतर माउथ टू माउथ CPR देणार आहोत। आणि मग पुन्हा छातीवर दाब द्यायचा आणि ही प्रोसेस चालूच ठेवायची। उठला उठला हो, तो शुद्धीवर आला, माझा मुलगा शुद्धीवर आला। माझा मुलगा शुद्धीवर आला, आला माझा मुलगा, माझा मुलगा शुद्धीवर आला, शुद्धीवर आला माझा मुलगा। हा बाळा, कसं आहेस तू? तुला बरं वाटतंय ना रे बाळा? अरे पोरा, खूप उपकार झाले रे तुझे, तू ना अगदी देवासारखा धावून आलास बघ, माझ्या मुलाला बरं केलंस रे। जयंत, जयंत उठ ना जयंत, जयंत उठ ना। जयंत, जयंत, जानू, जयंत, जयंत, तू ठीक आहेस ना आता? हो ना मॅडम, आज मी इथे एकदम जाहीरपणे तुमच्यासाठी पूजा करतो। मला पुढचे 7 जन्म फक्त आणि फक्त तुमचीच साथ हवी। या जगाच्या अंतापर्यंत मी तुमची वाट पाहायला तयार आहे। जोपर्यंत तुम्ही मला माफ करून माझा प्रेम जोपर्यंत तुम्ही मला माफ करून माझा प्रेम स्वीकारत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला मनवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करायला तयार आहे। मी केलेल्या चुकीसाठी तुम्ही मला जी कोणती शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे। तुम्ही माझ्यावर कितीही रागवलात तरी माझं तुमच्यावर असलेलं प्रेम तसूभर सुद्धा कमी होणार नाही। ही पूजा आणि आज मी जो उपवास केलाय त्या सगळ्याला साक्षी ठेवून मी शपथ घेतो। आजची पूजा आमच्या कायम लक्षात राहील। तुमच्या दोघांचा संसार सुखाचा होऊ दे।
थांब सिद्धू. थांबा दळवी. ओ दळवी. या सगळ्याला जबाबदार तर तुम्ही आहात. तुम्ही अंग काढून कुठं पळून निघालात? थांबा. आजी तुला जे काय बोलायचंय ते माझ्याशी बोल. पण लक्ष्मी काकू, वीणा बहिणी आणि आरती बहिणींना जर तू काही बोललीस तर मी ते खपवून घेणार नाही. अरे वा. म्हणजे अजून तुला यांचाच काही वार आहे का? अरे काय मातेर करून ठेवलंय यांनी तुझं, जरा बघ एकदा. सिद्धू, गाडे पाटलांचा वाघ होतास तू, वाघ. पण आता दळवीच्या दावणीला बांधलेले शिंगुरू झालायस तू. तुझ्या अंगात गाडे पाटलांचं रक्त सळसळत आहे आणि कुठली दुर्बुद्धी सुचायला लागली रे तुला? आठव, तो दिवस आठव. याच सिंचनाच्या नवऱ्याला तू काय बोलत होतास? तो काहीही काम न करता घरात बसतोय म्हणून तू बायकोचा बैल त्याला म्हणायचास. हा काही का हातपाय हलवत नाही? हेही तू बोलत होतास आणि आज तू स्वतःची गत काय करून ठेवलीस तीच. हे कसं कळत नाही रे तुला? स्वतःचे डोळे उघड आणि ओळख स्वतःला. खरंच सिद्धू, आज जे काही तू केलेस ना त्यानं तू आम्हा सगळ्यांना लाज आणलीयस. लक्ष्मी निवास